श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावाने सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। व्यवस्थितपणे आम्ही आराखडा तयार करून तो मंजूर करून घेतलेला आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यामध्ये साथ दिलेली आहे। तर विनंती एवढीच आहे की आपण जिल्हा नियोजन मधून आम्हाला खूप देत आहे, शहरासाठी तुम्ही खूप पैसे दिले, मध्ये आम्हाला जे निधी दिला आम्ही सर्व उमेदवारांना प्रत्येक वार्डामध्ये विभागून भागिले करून त्यांना सगळ्यांना दिलाय। त्यांनी कामं तिथं चांगल्या पद्धतीने सुचवलेली आहेत। आता पाणी पुरवठ्यात आहे आणि त्यामुळे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तुम्ही एक वजनदार राज्यातले मंत्री आहात आणि आम्हाला तुमची खूप साथ पहिल्यापासून आहे। तुमच्या मदतीवरतीच आम्ही या सगळ्या भागामध्ये विकास करतोय। तर जत वरती तुमचं विशेष लक्ष असलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात लोकांचा पण खूप सपोर्ट आहे। लोकसभेला सुद्धा फक्त एकच जत विधानसभा मतदारसंघ आहे, इथून आपल्या भाजपला लीड मिळालं म्हणजे भारतीय जनता पार्टी सोबत राहणारा हा मतदारसंघाला विनंती करतो, तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद। पक्ष प्रवेश करायचा आहे। आपले सुनील पवार भाजपाचे पूर्वी एमपी सदस्य होते, मध्ये ते राष्ट्रवादी गेले, आता ते परत आले। ते आधी दादाच्या राष्ट्रवादी गेले होते। मनगुर सरगर चेअरमन काँग्रेस मधून भाजपात त्यांचा प्रवेश आहे। या जरा टाळ्या वाजवा सगळे। माननीय राजू चमकेरी काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश आहे, मोठे उद्योजक आहेत। आणि यांनी डॉक्टर नगराध्यक्ष होईपर्यंत चप्पल घालायचं नाही असा अंदाज घेऊन त्यांनी पद केलेला आहे। त्यांना माहिती आहे डॉक्टर नगराध्यक्ष होणार आहे, त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तुम्ही पायात चप्पल घालत नाही, डॉक्टर जोपर्यंत नगराध्यक्ष होत नाही, डॉक्टर नगराध्यक्ष झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना चांदीची चप्पल घालावी ही विनंती। नंतर डॉक्टर प्रदीप कोडक हे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। सतीश कोडक, बाळासाहेब जगताप हे एनसीपीतून भाजपात प्रवेश करतायत। येत्या 2 तारखेला महाराष्ट्रामध्ये 280 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत। आपण सगळेजण मतदार हे सुज्ञ असतो आणि त्यामुळे राजकारणामध्ये काही टर्मिनॉलॉजी काही संज्ञा ह्या आपल्याला माहिती पाहिजे। नगरपालिका ही त्या शहरासाठी असते, विधानसभा ही राज्यासाठी असते आणि लोकसभा ही संपूर्ण देशाचा विचार केलेला असते। त्यातल्या नगरपालिका इतक्या मोठ्या संख्येने एका वेळेला होत नाही, त्याची 5 वर्षाची मुदत संपेल त्याची होऊन जाते। त्यामुळे 30 नगरपालिकांच्या मुदती संपल्या त्याची झाली, 22 संपल्या त्याची झाली, असं होतं। पण यावेळेला आपल्याला तेही माहिती पाहिजे, मी थोडंसं मतदार म्हणून काही गोष्टी आपल्याला माहिती असं सांगतो की 3-4 वर्षापूर्वी काही नागरिक हे सुप्रीम कोर्टात गेले आणि ओबीसी आरक्षण, इतर मागासवर्गीयांचं आरक्षण जे आहे त्या विषयात हे वाढीव दिलं जात आहे अशी त्यांनी एक केस दाखल केली। ती खूप वर्ष चालली
आणि त्याचा निकाल लागेपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊ नका, अदरवाईज काही ठिकाणी जास्तीचं ओबीसी आरक्षण दिलं जाईल असं न्यायालयाने निर्णय घेतला। 2 महिन्यापूर्वी न्यायालयाने निर्णय असा दिला की हे ठरवायला वेळ लागतोय, 3-3, 4-4, 5-5 वर्ष निवडणुका झाल्या नाही किंवा त्या निवडणुका न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निर्णय विरोधी गेला तर निवडणूक कॅन्सल होईल, निवडणूक कॅन्सल करा। त्याप्रमाणे एका वेळेला 280 नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत। त्या विषयातला फायनल जो निर्णय आहे की 2 तारखेला निवडणुका होणार की नाही होणार याचा आज दुपारी सुप्रीम कोर्टात लागायचा आहे, पण तो जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करतच जावं लागतं। 4 दिवसावर निवडणूक आले आणि त्यामुळे दुपारी कोर्टामध्ये काय निर्णय होईल तो होईल, पण 2 तारखेला निवडणुका ज्या घोषित झालेल्या आहेत त्या दृष्टीने 280 ठिकाणी राज्य म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आता महसूल मंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे अध्यक्ष जे माजी पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण, खूप लोक आमचे मकरंद देशपांडे, इकडे जिल्ह्यामध्ये सम्राट माळी, शेखर नंतर खूप प्रवास करत आहेत। आजही मी पहाटे पुणे जिल्ह्यातले सासवड वगैरे भागातला प्रवास करून आलो आणि 4 ठिकाणी जाणार आहे। तर अशी जी 2 तारखेला जत नगरपालिकेची निवडणूक व्हायची आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळ्या जागांवर उमेदवार आहेत। काही ठिकाणी ऍडजस्टमेंट असते की राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 3, इथे मात्र गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेचे सगळे उमेदवार कमळ चिन्हावर लढवतो। त्याला विजयी करा आणि सगळेचे सगळे उमेदवार विजयी करा, 70%, 80% नाही, सगळे विजयी करा असं आवाहन करायला मी आलो। आता सुशिक्षित मतदारांना खरं म्हणजे अशिक्षित मतदारांना सुद्धा सध्या मी का द्यायचं मत असं समजून घेण्याची इच्छा असते। एखाद्या गावामध्ये मुळात आता कोणीच गावातली आमची आजी सुद्धा अशिक्षित राहिली नाही, साक्षरता भरपूर वाढली, पण थोडं शिक्षण कमी, ते आजी सुद्धा विचारते की का तुला मत करायचं, तर तुम्ही तर सगळे सुशिक्षित आहात आणि त्यामुळे मतदान का करायचं बीजेपीला या विषयात 2-3 मिनिटं मांडणी करून मी माझं बोलणं संपवेल, तो थोडा वेळ रेंगाळेल म्हणजे मग काही प्रश्न वगैरे विचारता येतील। 2014ला या देशामध्ये माननीय मोदीजी पंतप्रधान झाले, त्याआधी ते 15 वर्ष म्हणजे 3 टर्म हे गुजरातचे मुख्यमंत्री। 14ला भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की मोदीजी आता पंतप्रधान पदाचे उमेदवार, पण 10 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि मग 14ला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच मोदीजी देशभर प्रवासाला बाहेर पडले। त्यांनी आपल्या सगळ्यांना असं आवाहन केलं की मला तुम्ही एक मत द्या, भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये येऊ द्या, मी तुम्हाला देशाचा चेहरा बदलून नाही, मी देश एका उंचीपर्यंत नेईन। मग भरभरून लोकांनी मतदान केलं, जवळजवळ 89 नंतर पहिल्यांदा 2014 असं झालं की एका पार्टीचं सरकार। 89ला व्हीपी सिंग पंतप्रधान झाले, तर त्याला अनेकांनी सपोर्ट केला होता। एकट्या व्हीपी सिंगकडे 272 जे लागतात ते व्हीपी सिंगांकडे होते। मग पुढे नरसिंहराव झाले, नरसिंहरावांकडे सुद्धा 10-20 कमीच होते। असं करत करत 14ला पहिल्यांदा असं झालं की 272 खासदार निवडून यायला लागतात पंतप्रधान व्हायला, तर मोदींना बीजेपीला 282, 10 जास्त आहे। कारण मोदींचं 15 वर्षाचं गुजरातमधलं सरकार कारभार विकास लोकांनी पाहिला होता। लोक म्हणाले ना या माणसाला मत देऊया आपण, आपल्याला देशातले सगळे प्रॉब्लेम संपवता येईल, आणि मग मोदीजींनी मागे वळूनच बघितलं। 14 ते 19 ते पंतप्रधान, 19 ते 24 ते पंतप्रधान, 24 ते 29 ते पंतप्रधान, तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले। याचं कारण त्यांनी ह्या देशामध्ये निवडणुकांमध्ये जे आपण शब्द द्यायचो, जी आश्वासनं द्यायचो, ती मुळात पूर्ण न करण्यासाठी द्यायचो। त्यांनी एक आश्वासन पूर्ण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास म्हणजे रस्ते, विकास म्हणजे गटर, विकास म्हणजे पिण्याचं पाणी, यातून ह्या देशाला तरी बाहेर। विकास म्हणजे व्यक्तीचा विकास, विकास म्हणजे माणसाचा विकास, त्याच्या घराला टॉयलेट नाही तर टॉयलेट मिळालं पाहिजे, विकास म्हणजे त्याच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे तर गॅस कनेक्शन मिळालं पाहिजे, विकास म्हणजे त्याच्या घरामध्ये स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष होऊन वीज नाही तर वीज मिळाली पाहिजे,
विकास म्हणजे त्याच्या घरातल्या ताईला, वहिनीला, आईला, मावशीला आजही एक एक तास लांब पाणी आणायला झालं तर घरामध्ये नळाने पाणी आलं पाहिजे. विकास म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला इतकं वर्ष झाल्यानंतर त्याला 300 स्क्वेअर फीटचं पक्क घर नाही, ते घर मिळालं पाहिजे. अशी विकासाची कल्पना, माणसाचा विकास म्हणजे विकास. बाकी रस्त्याचा विकास केला की नाही, देशभर मेट्रोचा जाळा विणला. तर काल आम्हाला पुण्याला आणखी 2 मेट्रोचे मार्गिका म्हणतात ते मिळाले. जे 2 मार्गिका आमच्या 2030 पर्यंत पूर्ण झाले की 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. आता मेट्रो जी पूर्ण झाली त्याच्यातून 3 लाख पुणेकर प्रवास करतात. हे करतात की नाही करतात. तिकडे मुंबईकडे जाताना एक अटल सेतू नावाचा ब्रिज केला, तो जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज मानला की ज्यामुळे पुण्याहून मुंबईला फक्त 2.25 तासात जायला लागतं. की आपण त्या प्रवास करत असला तर खानापूर नंतर वळलो की 10 मिनिटाला आपण बीडी स्टेशन होतो. रोड बिल्ड केले, पण माणसाच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आणि माणूस श्रीमंत झाला, माणूस मोठा झाला तर देश मोठा होऊ शकतो, असं प्रिन्सिपल त्यांनी मांडलं. आणि रोड बिल्डचे सुद्धा सायझेस आता गोपीचंद मंडळाकडे त्या साईजचे गेले. आधी रोड म्हणजे काय गल्लीचा रोड. आता अटल सेतू केला 8,000 कोटी. काल पुण्यामध्ये रेल्वे मेट्रो सँक्शन केली, कालची 9,800 कोटी. या साईज मध्ये कामं सुरू केली. समृद्धी मार्ग नागपूरहून मुंबईला फक्त 8 तासात आपण येतो, आधी 18 तास लागायचे. समृद्धी मार्ग 84,000 कोटी. हे काँग्रेसकडे आकडेच माहिती नाही, त्यामुळे तेही केलं. आणि 11 कोटी लोकांना घरात टॉयलेट नव्हतं, 11 कोटी लोकांना घरात टॉयलेट दिला. 7 कोटी लोकांना घरात गॅस कनेक्शन दिली, 2 कोटी लोकांना घरात वीज कनेक्शन दिली, 3 कोटी लोकांना घरं दिली. दारिद्र्य रेषा नावाचा एक शब्द आहे. दारिद्र्य रेषेच्या खाली म्हणजे काय, तर ज्याच्या घरात गॅस नाही, टॉयलेट नाही, पाणी नाही, वीज नाही, तर म्हणतात दारिद्र्य रेषेखालची कुटुंब. गेल्या 11 वर्षात मोदीजींनी 25 कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेवर, त्यांच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आलं, त्यांच्या घरामध्ये टॉयलेट आला. 25 कोटी हा बीजेपीचा आकडा नाही, तर जगाची त्या देशाचा जीडीपी आणि त्या देशाचा विकास काउंट करणारी एजन्सी आहे. त्या एजन्सीने डिक्लेअर केलं की भारतातली 25 कोटी कुटुंब ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. मोदीजी 14ला पंतप्रधान झाले तेव्हा देश आर्थिकदृष्ट्या 11व्या नंबरवर होते. आज आपण जागतिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या 4थ्या नंबरवर. काल बरोबर आपण जर्मनीला मागे टाकलं. 2030ला आपण 3ऱ्या नंबरवर येणार, जपानला मागे टाकणार आणि नंतर 2च देश आपल्या पुढे राहतात, एक चायना आणि अमेरिका. 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होता. आपण क्रमांक 1 वर जाऊ असा मोदीजींनी संकल्प केला आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेतली. किती मेहनत घेतात? दिवसाला किंवा 20 तास काम करतात. 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता 3 टर्म म्हणजे 11 वर्ष पूर्ण झाले देशाचे पंतप्रधान म्हणून. एकही दिवस त्यांनी त्या 15 आणि 11, 26 वर्ष एकही दिवस सुट्टी नाही. विदेशातला प्रवास आटपून आला, दिल्ली एअरपोर्ट उतरले की डायरेक्ट लोकसभेत. आपण एक विमान प्रवास केला की म्हणतो 2 दिवस काय करायला नको, जेटलॅग आहे. जेटलॅग म्हणजे काय, तर तिकडची रात्र इकडचा दिवस, त्याच्या ऍडजस्टमेंटला शरीराला 2 दिवस लागतात. जेटलॅग वगैरे काहीच नाही. ते उतरले की डायरेक्ट लोकसभेवर. इतकं रात्रंदिवस काम करणारं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या अंडर काम करणारे रवींद्र आरळी आपल्याला विजयी करतात की जे त्यांच्याप्रमाणेच काम करतात. कारण त्यांच्यासारखं काम न करायला परवानगीच नाही. उद्या आरळीने म्हटलं की आता काय मतं बघू, नगराध्यक्ष होऊ, मग पुन्हा प्रॅक्टिस नाही, लोकांचं लक्ष देत आलं. तिथे वरती दिल्लीमध्ये मॉर्निंग सुरू असतात आणि निरोप यायला गेली, जमत नसेल तर राजीनामा जमणार. आणि त्यामुळे मोदीजींचा पक्ष, ज्या मोदीजींच्या पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, तर ते सरकार हे की जन्म ते 18 महाराष्ट्र शासन त्या मुलीच्या अकाउंटला 1,02,000 रुपये टप्प्याटप्प्याने टाकते. लेक लाडकी, जन्मले की 4,000. फक्त एकच अट आहे की घरात दुसरी मुलगी आहे, घरात पहिली मुलगी आहे, दुसरी पण मुलगी आहे, तर तिच्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये चांगलं खावं, चांगली औषधं घ्यावी. का महिलांनी मतदान करू नये? एसटी मध्ये निम्म तिकीट. आमचे सगळे दादा रागवायला लागले की माझी बायको सारखी माहेरी जायला लागली. आणि 4 मित्रांना हे प्रमोशन मिळालं, एक खायला
ती बिचारी सरळ घेऊन घरी जाते. वाटेत काही ना काही मुलाला नवऱ्याला घेत जात, पण ते घरी जातात संपतात. म्हणून मग एक मॉड्यूल एक योजना आपण अशी आणतोय की तिने 2 लाखाचं कर्ज घ्यावं बँकेत. बँक तिच्याकडे घाणवट मागणारच नाही, कारण बँकेला हमी दरमहा 1,500 रुपये अकाउंटला येणार आहे. तर ट्राय पार्टी अग्रीमेंट म्हणतात. हे जर बँक आणि तुम्ही आणि सरकार असं ट्राय पार्टी अग्रीमेंट झालं आणि माझ्या ताईने 2 लाखाचं लोन परमनंट जॉब दिले, 40,000 तिथं पोलिसांची भरती केली, वर्षांमध्ये पेंडिंग होती. आणि पुरुषांनी पण आणि महिलांनी पण शेतकऱ्यांनी का मतदान करू नये. वर्षाला 6,000 रुपये मोदी देतात, 6,000 रुपये देवेंद्रजी देतात. 12 सुरू झाला पाहिजे, गार्डन झालं पाहिजे. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.